शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज एका पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला। यावेळी 15 वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। घोडबंदर आणि लोकमान्य नगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे 50 MLD पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती। ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली। मुंबई महानगरपालिकेकडून 50 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे। त्यापैकी 25 MLD पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे। मीरा भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पातून 218 MLD पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। आपण दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचा आपल्याला अत्यंत समाधान असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। कापूरबावडी ते गायमुख 60 मीटर आणि गायमुख ते फाउंटन 30 मीटर रस्त्याचं 60 मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून या कामास सुरुवात झाली आहे। त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वासही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय। हाँगकाँग, मलेशिया आणि सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ 120 एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आलं आहे। विहिरींचं संवर्धन, म्युझिकल फाउंटन, उपवन तलावाचं सुशोभीकरण, कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहे। याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आभार व्यक्त केले। भविष्यात रोपवे, जलवाहतूक, आणखीन कॅशलेस रुग्णालय आदी विविध प्रकल्प साकारण्यात येणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। ओळा बाजूला विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार या राज्याचा स्वीकारला त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं मी चालू केली। प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं लोकमान्य नगरमध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय। लता मंगेशकरांच्या नावाने संगीत विद्यालय आहे, आम्ही आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय, इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे। येऊरला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय, आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं उपवन घाट बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे। सिंधुताई सकपाळ यांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे। बाबूराव सरनाईकांच्या नावानं जिम्नॅस्टिक सेंटर आहे। तर आपण घोडबंदर रोडला आगरी कोळी भवन बनवलेलं आहे। दिबा पाटलांच्या नावानं आपण वास्तू बनवतोय जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे। तर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं लायब्ररी बनवतोय, अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावानं लायब्ररी पूर्ण झालेली आहे, त्याचा फायदा लोक घेत आहेत। अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं आपण गायमुख चौपाटी बनवली आहे आणि धर्मवीर आनंदी साहेबांच्या नावाने जिमखान्याचं काम चालू आहे। महायुतीचं सरकार निर्णय घेणारं सरकार आहे। यासाठी महायुतीचं सरकार हवं याकरिता येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार नजीमुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। ठाण्याचा मुख्यमंत्री असल्यानं ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत। कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यामध्ये मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो इथल्या विकास कामांसाठीही 5000 कोटींचा निधी आणला। महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना 1500 वरून 2100 रुपये देणार आहोत। लाडक्या बहिणींच्या सुरक्षतेसाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती केली। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 15,000 देणार। गरजवंताला अन्न, वस्त्र, रोटी, कपडा, मकान देणार। ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 1500 वरून 2100 करणार। जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवणार। 25 लाख रोजगार निर्मिती, 10 लाख बेरोजगार तरुणांना 10,000 प्रशिक्षण भत्ता देणार। 25,000 गावात पाणंद रस्ते करणार। आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना महिना 15,000 मानधन। शेतकऱ्यांच्या वीज बिलात 30% सवलत। सरकार स्थापनेनंतरच्या 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2028 जाहीर करणार। टोरंट बंद करणार। हे महायुतीचं सरकार निर्णय घेणारं सरकार आहे। ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे।
या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्र्यावर दिघे यांनी प्रेम केलं। इथे युवतीचे मतदार राहतात। नजीब हा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, कोकणी मराठी माणूस आहे, अभ्यासू आहे। ठाणे महापालिका त्यानं गाजवली आहे। आता विधानसभा गाजवण्यासाठी विधानसभेत पाठवायचं आहे। त्यामुळे येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं। आम्ही सिनेमे करतो, गाणी गात असतो, मात्र आज आमचा सगळ्यात मोठा उद्देश आहे की गरिबांना चांगले दिवस यावेत। मोदी सरकारनं काही समस्या सोडवल्यात, काही सोडवायच्या आहेत। त्यासाठी आपल्या सर्वांना एकजूट होऊन राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय। मोदी यांना डबल इंजिनची भेट द्यायची असल्याचं आवाहन सिनेअभिनेते मनोज तिवारी यांनी केले। ठाणे शहर विधानसभेचे विद्यमान आमदार संजय केळकर हे राज्यात मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील अशी खात्री देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली। मंगळवारी सायंकाळी केळकर यांच्या प्रचार रॅलीला मनोज तिवारी यांनी उपस्थिती लावली होती। यावेळी ते उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते। इतर आमदारांनी पीए ठेवलेत, परंतु केळकर हे जनसेवक आहेत, ते थेट सर्वांना भेटतात। हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे महायुतीसाठी मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलं। महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी दिली जाणारी रक्कम ही 2100 रुपये केली जाणार आहे। सरकार आल्यावर भ्रष्टाचार समूळ नष्ट केला जाईल। आशा वर्कर यांना 1500 रुपये दिले जाणार आहेत। भाजपवाले जे बोलतात ते करतात हे यापूर्वीच्या निर्णयावरून देखील दिसलं आहे। त्यामुळे तुम्हाला देखील आता विश्वास दाखवून महायुतीला निवडून द्यायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं। एक रहेंगे तो नेक रहेंगे आणि सेफ रहेंगे असा नाराही त्यांनी यावेळी दिला। मागील काही दिवसांपासून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी संजय केळकर यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। ठिकठिकाणी त्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे। मंगळवारी तर त्यांच्या रॅलीला प्रसिद्ध अभिनेते तथा भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी हजेरी लावली। सायंकाळी 5 ते 7 या कालावधीत केळकर यांची रॅली मानस आनंद सोसायटी डोंगरीपाडा, शिवसेना शाखा डोंगरीपाडा, शुक्लानाका, निसर्ग तपोवन उपवन सोसायटी, कमिशनर बंगला पातलीपाडा या मार्गावर रॅली गेली। प्रत्येक ठिकाणी केळकर यांच्या रॅलीचं जंगी स्वागत करण्यात आलं। या रॅलीत येथील स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येनं स्वतःहून सहभाग नोंदवल्याचं दिसून आलं। त्यानंतर ही रॅली 7 ते 10 या वेळेत मानपाडा मार्केट, हनुमान मंदिर, दुर्गानगर, शंकर मंदिर, मनोरमा नगर, शनी मंदिर, शिवाजी चौक या भागातून गेली। या ठिकाणी देखील नागरिकांनी केळकर यांच्या रॅलीचं स्वागत केलं। काही ठिकाणी महिलांनी केळकर यांचं औक्षण केलं, तर काही ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। या रॅलीत भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डोंबरे, कविता पाटील, अर्चना मणेरा, परिवहन सदस्य विकास पाटील, सुरेश दळवी, सुनील नरे, अर्चना पाटील, श्रीराम ठाकूर आणि महेश कदम आदींनीही सहभाग घेतला होता। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा जनसेवक संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात आता प्रभाग क्रमांक 11 येथे येऊन धडकल्यानंतर काल सायंकाळी जागमाता मंदिर कोलबाड परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रतिसाद लाभल्याचंही पाहायला मिळालं।
दरम्यान ठिकठिकाणी महिला वर्गानं केळकर यांचं औक्षण केलं, तर ज्येष्ठ नागरिकांसह तरुण मंडळींनी केळकर यांची भेट घेत तुम्हीच आमदार म्हणून निवडून येणार असा विश्वासही बोलून दाखवला। यावेळी आपला माणूस, हक्काचा माणूस, जय जय श्रीराम, जय शिवराय अशा घोषणा देत तो परिसर दुमदुमून सोडला। जागमाता मंदिर कोलबाड येथे काढण्यात आलेल्या प्रचार फेरीचा शुभारंभ हा कोलबाड जागमाता मंदिरातील देवीच्या दर्शनानं झाला। या फेरीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सामील झाले होते। संजय केळकर यांना निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं। या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, नारायण पवार, नंदा पाटील, दीपा गावंड, आरपीआयचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस सचिन पाटील, प्रशांत गावंड, दीपक जाधव, सचिन भोसले, महेश कदम, बाबू राऊळ, युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी, अमित जयस्वाल, शिवसेना उपशहर प्रमुख सौ दाते, समीरा भारती, दिलीप कंकाळे, मिलिंद साठम, शैलेश रेवाळे, भाविका चोणकर, हर्षला रेवाळे आणि शिवसेना शाखा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविकास आघाडीचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या महाविजयाची प्रचार यात्रा आज घरोघरी पोहोचली। शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार राजन विचारे यांच्या स्वागतासाठी चौकाचौकात जोरदार मोठी गर्दी झाली होती। सर्वांचा एकच नारा होता, आम्ही सारे राजन विचारे, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो, कोणाला रे कोणाला, ओरिजिनल शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी प्रचार यात्राही दणाणून गेली होती। ठाणे शहर हे शिवसेना आणि महाविकास आघाडीचा गड असून गेल्या अनेक वर्षात या मतदारसंघाचं नेतृत्व शिवसेनेनं केले। ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या भागात शिवसेनेचे खासदार आमदार निवडून आले होते। मात्र गेल्या 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेची गद्दारी करून भाजपच्या बुडाखाली गेलेल्या मिंधे गटानं शिवसैनिकांमध्ये फूट पाडल्याचा संताप ठाणेकर व्यक्त करत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। वर्ष या ठाणे शहराची मी सेवा करतोय, विविध पदं भूषवलेली आहेत। मी नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो आणि हे सर्व कोणाच्यामुळे मिळालं, या ठाणेकरांच्या मुळेच मला मिळालं असं मी समजतो। आणि मला विश्वास आहे गेली 10 वर्षामध्ये जी काही केलेली कामं आहेत या ठाणे शहराच्या विकासामध्ये जे काय योगदान दिलेले आहे ते ठाण्याचं नवीन रेल्वे स्टेशन ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानचं या ठिकाणी साकार होतं आणि त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्टेशनचं जे पहिली रेल्वे या ठिकाणी धावली ते ठाण्याचं ऐतिहासिक स्टेशन, त्या ठिकाणी आपण मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब या ठिकाणी एअरपोर्टच्या धर्तीवरती हा संबंध विकसित करणार आहोत। त्याला मंजुरीसुद्धा मिळाली, काही दिवसांमध्ये काम सुरू होणार आहे।